कारण दुसऱ्या बाजूला मातब्बर एक संघ, एक सांघिक कामगिरी त्यांची चांगली राहिली आहे संपूर्ण हंगामामध्ये. चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड इंद्रजित पाटील, त्यांच्या साथीला कर्णधार अक्षय शिंदे, आघाडीचे फलंदाज षटक क्रमांक 1 किशोर काटे चिक्या. प्लेस द कॉल. सामन्याला होईल सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, चेंडू शरीरावर आदळतोय, धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. किशोर काटे ज्या प्रकारची त्यांची गोलंदाजी शैली आहे, साइड आर्म गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात, परंतु वेग देखील त्यांच्याकडे आहे. आणि PTPL देखील जवळ येते आणि PTPL मध्ये अतुल भालेकर आणि किशोर काटे एकाच संघामध्ये खेळताना, म्हणजे दोन साइड आर्म गोलंदाज आहेत एका टीम मध्ये. फुललेंचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक अगदी दूरवरून वेगाने प्रयत्न केलेत, प्रयत्न पडतील कमी. 4 धावांची मिळेल हमी इंद्रजित दादा पाटील यांच्या बॅटमधून. वडजाई देवी चषक चौकार. पहिला चेंडू निर्धावाला, त्यानंतर मात्र आक्रमण केलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना किशोर काटे कमी गतीने टाकलेला चेंडू मिस टाइम स्ट्रोक, बॅटच्या बॉटमला लागलाय, फटका फासलाय, स्वतः चिक्या चेंडू खाली चुकी करणार नाहीये. कॉटन बोल्ड, मोठा धक्का, मोठ्या विकेटचं पतन. टीम चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड इंद्रजित पाटील दादा झेलबाद. इनट नंबर 3 दाखल झालेत ऋषी पाटील. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील पाटण तालुका टेनिस क्रिकेट मधील अजून एक उभरता सितारा. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये ऋषी पाटील यांनी मात्र आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलंय. परंतु या सामन्यामध्ये समोर किशोर काटे चिक्या चं आव्हान असेल. पॉइंट आहे एक्स्ट्रा कव्हर, कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, ती साइड वर्तुळाच्या आतमध्ये. फुलटॉस चेंडू गॅप मध्ये खेळलाय, डीपला मिड विकेट आहे तैनात, 1 धाव प्राप्त होईल. चांगलं क्षेत्ररक्षण, ज्या प्रकारे डीपला क्षेत्ररक्षक आहे, मी कौतुक करेन कर्णधार गुलमोहर बोत्रेवाडी. डीपला मिड विकेट ज्या दिशेला तैनात केलाय त्या दिशेला फटका गेला. आणि या खूप साऱ्या गोष्टी असतात कर्णधाराने लक्ष देण्यासारख्या, आणि कर्णधारचं कौतुक व्हायला पाहिजे. लेंथ बॉल, फटका फासलाय, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडू खाली चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. अक्षय शिंदे गोल्डन डकचा शिकार. पहिल्या षटकात दुसरा धक्का दिलाय किशोर काटे यांनी. टीमची धावसंख्या धावफलकावर 5-2. पाच चेंडूंचा खेळ झालाय. 5 धावा धावफलकावर. आता मात्र कुणाल शेठ मात्र 81-82 ज्या प्रकारे गॉगल घालून ऑपरेटिंग करतायत, त्यांनी देखील एन्जॉय केली स्पर्धा. मजा आली आज. क्रमांक 4 वर राजू रोडे, मास्टर क्रिकेटर सर या नावाने सगळे खेळाडू त्यांना आदराने अगदी ओळखतात. 1 टू गो. पहिला चेंडू फुललेंचा पिक केला आणि चेंडूला अगदी लॉंग ऑन सीमारेषा बाहेर खेळलाय. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. राजू रोडे यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर श्री वडजाई देवी चषक चौकार. या चौकाराने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाखेर टीम चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड 2 गडी बाद 9. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार जरूर आले किशोर काटे यांच्या माध्यमातून, परंतु किशोर काटे यांच्या गोलंदाजीवर परंतु 2 गडी देखील बाद केलेत. षटक क्रमांक 2 प्रशांत बोत्रे, डावखुऱ्या हाताचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे.
आयकॉन खेळाडू रॉयल किंग्स या संघाचे प्रशांत बोत्रे पीटीपीएल मध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. समोर ऋषी पाटील. पहिला चेंडू फुल लेनचा खोदून काढण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. चेंडू गली क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. गोशांकी क्षेत्र 1 धाव प्राप्त होईल. ऋषी पाटील एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. ही लढाई असेल दोन्ही अष्टपैलू खेळाडूंच्या माध्यमातून. एका बाजूला प्रशांत बोत्रे मॅन फ्रॉम गुलमोहर बोत्रेवाडी, दुसऱ्या बाजूला ऋषी पाटील डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्डचा एक अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील मातब्बर नाव. चांगला कटर. चेंडू अगदी समोरून वळवलाय. डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाचा एक नैसर्गिक चेंडू म्हणायला हरकत नाहीये, कारण एक नैसर्गिक अँगल असतो. चेंडू पडल्यानंतर कट होतो, परंतु चेंडूचा टप्पा चेंडूची दिशा ही मात्र अचूक आणि अप्रतिम. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना एक डावखुरा फिरकीपट्टू प्रशांत बोत्रे. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. हा चेंडू देखील पडल्यानंतर बाहेर होतोय. एक लेफ्ट आर्म गोलंदाजाचा एक चांगला चेंडू. अशा प्रकारच्या गोलंदाजीवर तुम्हाला चेंडूच्या दिशेमध्ये येऊन खेळावं लागेल. फुटवर्कचा वापर करावा लागेल. शरीरापासून दूर सातत्याने फलंदाजी केली जाते. इंद्रजित पाटील धावसंख्या स्थिरावते. धावफलकावर 10. 3 चेंडूंचा खेळ झालाय. चौथा चेंडू देखील पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय. यष्टीरक्षक किशोर काटे अगदी आपलं काम पूर्ण करत असताना जागेवर उभं ठेवलंय ऋषी पाटील यांना. राजू रोडे आता मात्र आपल्या सहकार्याला कानमंत्र देत असताना एखाद्या डावखुरा फिरकीपट्टू ज्यावेळेला गोलंदाजी करतो तुम्हाला फुटवर्क करावं लागतं. तुम्हाला चेंडूच्या दिशेमध्ये येऊन खेळावं लागतं आणि सातत्याने दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसऱ्या बाजूला प्रशांत बोत्रे आपल्या फिरकीच्या तालावर उभं ठेवलंय फलंदाज ऋषी पाटील यांना. हा चेंडू फुलर लेनचा बॅक टू द बॉलर. धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. सलग 4 निर्धाव चेंडू हाताळल्यात. चांगल्या टप्प्यावर अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी कशी करावी याचं प्रात्यक्षिक मात्र दाखवत असताना प्रशांत बोत्रे 1.5 चेंडूंचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 10-2. चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. शेवटचा चेंडू फुल टॉस आणि चुकीला नसे माफी. चेंडूला फेकून दिला डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. ऋषी पाटील यांच्या बॅट मधून श्री वडजाई देवी चषक उत्तुंग षटकार. या षटकाराने 2 षटकांची सांगता. 2 षटकाखेर टीमची धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 16. 4 सलग निर्धाव चेंडू आल्यानंतर मात्र 6व्या चेंडूवर आक्रमण केलं आणि 16 धावा धावफलकावर. अंतिम षटक कोणता गोलंदाज हाताळेल हे पाहायचंय. परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला तर 6 चेंडूंच्या खेळांती डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघ काय लक्ष सेट करेल याची देखील उत्कंठा असेल. अंतिम षटकासाठी कर्णधाराने विश्वास दाखवलाय किरण यांच्यावर. राजू रोडे आणि ऋषी पाटील. ऋषी पाटील यांचं नाव ज्या वेळेला नजरेसमोर येतं त्यावेळेला डीके फॅशन हबची देखील आठवण येते. व्यावसायिक म्हणून चांगलं आपल्या नावारूपाला येत असताना त्यांचा व्यवसाय देखील आपण पाहतोय. मराठी माणूस व्यवसाय करू शकतो, त्यात यश प्राप्त करू शकतो हे मात्र ऋषी पाटील यांच्याकडे पहिल्यानंतर तुम्हाला कळतं. कमी गतीने टाकलेला चेंडू स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. हा देखील लेग ब्रेक चेंडू. डॉट बॉल. किरण यांनी पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळलाय. निर्धाव चेंडूचे होते सांगता. अद्याप या पहिल्या डावातील 4 चेंडू आहेत शेष. फलंदाजाला काहीतरी करावं लागेल विशेष. 16-2. हाफ ट्रॅकर चेंडू. शॉर्ट आर्म पुल. डीप स्क्वेअर लेग आहे तैनात. चुकी होणार नाहीये. डीप स्क्वेअर लेगला अगदी सीमारेषा लगत टिपलाय चेल आणि राजू रोडे यांचा संपेल खेळ. फलंदाज चेलबाद. अनिकेत नवीन फलंदाज क्रमांक 5 वर. किशोर काटे, प्रशांत बोत्रे आणि किरण यांनी मात्र ज्या प्रकारे या पहिल्या डावामध्ये गोलंदाजी केली आहे अद्याप या डावामध्ये फक्त 2 चौकार आणि 1 षटकार आलाय. म्हणजे उर्वरित चेंडूवर धावांसाठी संघर्ष करत असताना टीम चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड
अनिकेत पाटील 4 चेंडूंचा खेळ शेष. या 4 चेंडूवर 2 मोठे फटके खेळावे लागतील. 25-30 पर्यंत मजल मारावी लागेल. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न चुकी केले आणि वाईट +1 या 2 अवांतर धावा टीमला अगदी भेट स्वरूपात दिल्यात गोलंदाज किरण यांनी. आणि कुठेतरी या अवांतर 2 धावा टीमच्या टोटल मध्ये एका धावसंख्येला मात्र गती देत असताना 18 रन्स ऑन बोर्ड. अद्याप 4 चेंडू शेष आहेत. 30-35 जर झाल्या तर मॅचला मजा येईल, कारण डीके स्पोर्ट्स कडे देखील गोलंदाजी चांगली आहे, परंतु त्या धाव्या कराव्या लागतील. कमी गतीने टाकलेला चेंडू, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पार. श्री वडजाई देवी चषक 2025 चा धमाका. अनिकेत पाटील यांच्या बॅटमधून बँडेड स्ट्रोक षटकार. हा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. लेग कटर टाकण्याचा प्रयत्न, अगदी शॉर्ट ऑफ लेन. 24-3 टीम डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. अद्याप 3 चेंडूंचा खेळ शेष. ज्या गोष्टीचा सर आपण उल्लेख केला 30-35 पर्यंत टीम जाईल का, आता मात्र तिथपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करावा लागेल. चौथा चेंडू, लेग ब्रेक. चांगला चेंडू वळवला जातोय, चांगल्या कटरचा वापर केला जातो. आणि कधी कधी लेग कटर टाकणारे गोलंदाज तुम्हाला धावा खर्च करतात, परंतु चेंडू आणि गडी देखील चांगले हाताळतात. गडी बाद करण्यामध्ये त्यांचा हातखंडा असतो. 4 चेंडूवर अगदी प्रभावित केलंय. एक षटकार वगळता गोलंदाज किरण. चेंडू वेगाने हाताळलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न, ही खासियत आहे. पहा, अगदी पाठचा चेंडू लेग कटर टाकला कमी गतीने आणि हा चेंडू त्याच ऍक्शन मध्ये वेगवान हाताळला जातोय. अच्छा, आधुनिक क्रिकेटमध्ये या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात, कारण आता क्रिकेट खूप बदलले. टीमची धावसंख्या धाव फलकावर 25. 1 to go. शेवटचा चेंडू कमी गतीने टाकलाय, मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक अगदी यष्टीरक्षक चेंडू खाली आले, झेल सुटलाय. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतील धावबाद. पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिला डावा खेळ टीम चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड 26 धावा धाव फलकावर. टॉप 3 मध्ये दाखल होण्यासाठी गुलमोहर बोत्रेवाडी, विजयासाठी 18 चेंडू मध्ये 27 धावांचं लक्ष्य. 27 रन्स टू विन टीम गुलमोहर बोत्रेवाडी. सत्तावीस धावांचं लक्ष्य विजयासाठी टीम गुलमोहर बोत्रेवाडी. आणि 27 धावांचा पाठलाग करण्यासाठी कशा प्रकारे रणनीती असेल आणि कशा प्रकारे टीम गुलमोहर बोत्रेवाडीचा माइंडसेट असेल हे पाहिजे. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम पारितोषिक पुरस्कृत केलेला आहे श्री प्रवीण अशोकराव माने साहेब पिंटू दादा, आपला आम्ही आभार व्यक्त करतोय. द्वितीय पारितोषिक विजय खारे साहेब नाना, आपला देखील आभार. तृतीय पारितोषिक विनोद गुंजाळकर साहेब नाना, मनापासून धन्यवाद. चला गुलमोहर बोत्रेवाडी फलंदाज प्लीज त्वरित दाखल व्हा मैदानामध्ये. क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. या स्पर्धेचं प्रामुख्याने वैशिष्ट्य म्हणजे मालिकावीरासाठी 3333 रुपयांचं पारितोषिक. एक चांगली बाब,
कारण कोणताही मालिकावीराला तुम्ही ज्यावेळेला कॅश रोख रक्कम देता त्यावेळेला मात्र त्याचं मनोबल उंचावतं. प्रशांत बोत्रे चला प्लीज. अगदी गुलमोहर बोत्रेवाडी आज 7 खेळाडू घेऊन सर खेळलेत आणि पहा खेळ देखील कसा केलाय. 7 खेळाडूंची एकत्रितपणे असलेली 7 आपल्या संघाला मात्र टॉप 3 मध्ये घेऊन जाईल का हे पाहायचंय. 27 धावांचं लक्ष्य, 18 चेंडूंचा खेळ शेष आणि 18 चेंडू मध्ये तुम्हाला 27 करायचे आहेत म्हणजे 9ची धावगती आवश्यक आहे आणि 9च्या धावगतीने धावा करण्यासाठी प्रशांत बोत्रे आणि त्यांच्या बरोबरीने किरण मोरे. येस अगदी कोयना सुपुत्र वॉरियरचे किरण मोरे चॉईस खेळाडू आहेत आणि प्रशांत बोत्रे रॉयल किंग संघाचे आयकॉन खेळाडू आहेत. म्हणजे पहा अगदी दोन्ही खेळाडू एकाच टीम मधले चॉईस आणि आयकॉन आहेत आणि समोर गोलंदाजीसाठी ऋषी पाटील जिजा टायगर संघाचे चॉईस खेळाडू आहेत. म्हणजे ही पीटीपीएल मधील सर्वोत्तम खेळाडूंच्या दरम्यानची लढत असेल. म्हणजे 2 चॉईस खेळाडू 1 आयकॉन खेळाडूच्या दरम्यानची लढत आणि मजा येईल. म्हणजे एक जशाच तसं प्रत्युत्तर दिलं जाईल कारण ज्या वेळेला 3 सर्वोत्तम खेळाडू एकमेकांच्या समोर येतात लढाई रंगतदार पाहायला मिळते सर. आणि या प्रत्येक संघा मालकाचं तर लक्ष असतंच परंतु सगळ्यात महत्वाचं गावचं लक्ष असतं. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर सरळ जाईल यष्टी रक्षक मुकादम यांच्या हातामध्ये डॉट बॉल. पहिला चेंडू अचूक टप्प्यावर हाताळला जातोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन ऋषी पाटील 2 क्षेत्ररक्षक 30 वर्तुळाच्या बाहेर डी प्लस स्क्वेअर लेग आहे लॉंग ऑन तैनात केलाय. अकूट टप्प्याचा चेंडू हा बॅटच्या बॉटमला लागलाय. अवघी 1 धाव मात्र प्राप्त होईल गोशांकी क्षेत्रामध्ये. एक सिंगल धावांचा श्री गणेशा होत असताना टीम गुलमोहर बोत्रेवाडी बॅकवर्ड पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड ऑन बॅकवर्ड स्क्वेअर लेग 30 वर्तुळाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर चेंडू कमालीचा फटका स्वीट साऊंड ऑफ द बॅट किरण मोरे यांच्या बॅट मधून 6 रन. दमदार फटका श्री वडजाई देवी चषक षटकार. काय फटका सजवलाय. ज्या प्रकारे हा फटका त्यांनी खेळलाय म्हणजेच वेगाचं प्रत्युत्तर वेगाने दिलंय. जस्ट टच अँड गो स्ट्रोक. ज्या वेगाने चेंडू आला त्याच वेगाने चेंडूला मिड विकेटला बाहेर खेळलाय. टीमची धावसंख्या धाव फलकावर 7. किरण मोरे नावामध्ये रन आहेत या खेळाडूच्या. या सामन्यामध्ये रन कराव्या लागतील कारण गुलमोहर बोत्रेवाडी हा हंगाम चांगला राहिला त्यांच्यासाठी देखील. बॅटची कडा लागली आहे. यस आवाज अगदी कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आलाय. षटकाराचं प्रत्युत्तर बाद करून दिलंय ऋषी पाटील यांनी. पहिला धक्का टीम गुलमोहर बोत्रेवाडी आणि यष्ट्यांच्या मागे पप्पू पाटील मुकादम एक मास्टर क्रिकेटर आणि हा झेल मात्र डिप्लाय आणि कुमार अमर कदम यांच्या माध्यमातून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि पप्प्याने सांगितलंय की 100 रुपये या जेलसाठी तुम्हाला जीपे केले जातील. आणि कुमार अमर कदम आपल्याकडून अगदी संध्याकाळी मुकादम यांच्या जेलसाठी जेवणाची सोय. काय झेल पकडलाय. हा महत्वाचा झेल होता कारण किरण एका चांगल्या खेळासाठी जाणले जातात परंतु सर ज्या प्रकारे आपण विचार केला आधीचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ आणि हा चेंडू फुल लेंथचा चांगला कटर. चेंडू पडल्यानंतर कट झाला बॅटची कडा घेतली आणि आजच्या क्रिकेटमध्ये पहा प्रत्येक खेळाडू किती लवकर सामन्यामध्ये पुनरागमन करतो. म्हणजे एक या आधीच्या चेंडूवर षटकार आला म्हणून तर आपण म्हणतो ना की बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. एका चेंडूवर फलंदाज हवी ठरतो तर दुसऱ्या चेंडूवर गोलंदाज पुनरागमन करण्यासाठी सज्ज असतो. न्यू बॅटर सूरज मोरे. सूरज मोरे पहिला चेंडू शॉर्ट ऑफ प्लेन्स अप
पूल केले आणि सरळ इंद्रजित पाटील, माफ करा, अगदी अनिकेत यांच्या हातामध्ये मारलाय चेंडू. टिपलाय झेल फलंदाज बाद. सूरज मोरे गोल्डन डकचा शिकार. आणि हा फटका अगदी ज्या प्रकारे खेळला, पूलचा फटका, कुठेतरी टायमिंग झालं नव्हतं. त्यांची जागा घेण्यासाठी चिक्या. पहिल्या षटकामध्ये 2 धक्के दिलेत ऋषी पाटील यांनी. मी कौतुक करेन गोलंदाज ऋषी पाटील यांचं. षटकार आल्यानंतर देखील पहा काय पुनरागमन केलंय. 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत. ब्रेस मात्र पूर्ण केले. श्री वडजाई देवी चषक मधील 14व्या पर्वातील पहिली विकेट हॅट्रिक होईल का? अद्याप या पहिल्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक झाली नाहीये आणि ते या कारणामा ऋषी पाटील करतील का? त्यांच्या नावावर हा विक्रम नोंद केला जाईल का हे पाहायचंय. आणि हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी चिक्या दाखल झालेत. 1 to go. 7 धावा धाव फलकावर. 2 गडी बाद. हॅट्रिकचा चेंडू. हॅट्रिकचा चेंडू पडल्यानंतर वेगाने सरळ यष्टीरक्षक मुकादम यांच्या हातामध्ये जातोय. फलंदाजाला जागेवर उभं केलंय. पहिलं यशस्वी षटक समाप्त होत असताना ऋषी पाटील यांचं 7 धावा खर्च केल्या. 2 महत्वाचे गडी बाद केले. आता 12 चेंडू मध्ये विजयासाठी धावा करायच्या आहेत 20. मुकादम यांनी ज्या प्रकारे आज यष्टीरक्षण केलंय, ही बाब डीके स्पोर्ट्स साठी एक जमेची बाब राहिली. कारण पहा, अगदी मुकादम पहा, त्यांचं निरीक्षण करत असताना खेळपट्टीचं. आणि मुकादम यांना तुम्ही जास्त वेळ मैदानापासून दूर ठेवू शकत नाही. पाचच्या 2-3 स्पर्धा ते खेळले नव्हते, परंतु पहा पुनरागमन कसं केलंय, अगदी थाटात केलंय. आणि यष्टीरक्षण पण चांगलं केलंय त्यांनी. 12 चेंडूमध्ये 20 ची गरज. षटक क्रमांक 2 राजू रोडे सर या नावाने सगळे खेळाडू त्यांना आदराने अगदी ओळखतात. ज्या प्रकारे कटरचा वापर करण्यासाठी त्यांची खासियत आहे राजू रोडे. बारा चेंडू 20 ची गरज. प्रशांत बोत्रे पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतील. प्रशांत बोत्रे पहिला चेंडू शॉर्ट बॉल, त्यावर केलाय प्रहार. चेंडू डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. प्रशांत बोत्रे यांच्या बॅट मधून श्री वडजाई देवी चषक षटकार. का मी आयकॉन खेळाडू आहे हे पहिल्या चेंडूवर त्यांनी दाखवलंय. 11 चेंडू मध्ये आता 14 ची गरज आहे. प्रशांत बोत्रे हा सामना आपल्या संघाला जिंकून देतील का, अथवा राजू रोडे या सामन्यामध्ये एखादा चमत्कार करतील का? असं म्हणतात ना की चमत्कार केल्याशिवाय लोक तुम्हाला नमस्कार करत नाहीत. आता चमत्कार करावा लागेल. पप्पू पाटील मुकादम एकदम शांतपणे यष्ट्यांच्या मागे विचार करत असताना की सामना अजून देखील आपण जिंकू शकतो आणि त्या करण्याची एखादा कानमंत्र द्यावा लागेल. प्रशांत बोत्रे सलगचा दुसरा मारण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच्यामध्ये यश प्राप्त होईल. चेंडू डीप स्क्वेअर लेग क्लिअर करत असताना सलगच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके, जबरदस्त फटका. षटकार. अगदी पहिल्या षटकामध्ये ऋषी पाटील यांनी सामना आटोक्यात ठेवला होता सर, पण दुसऱ्या षटकामध्ये पहा 2 चेंडूवर सामना खुला झालाय. 19 धावा धाव फलकावर. 8 धावांची गरज. 8 धावांची गरज असताना मोठी विकेट प्राप्त होईल. इंद्रजित पाटील चेंडू खाली. झेलचा अंदाज अगदी चुकला आणि चेंडूने सीमा रेषा देखील ओलांडली. हा झेल नव्हता, हा सामना होता. सामना आता खुला झालाय. 2 षटकानंतर मात्र संधी निर्माण केली होती राजू रोडे यांनी, पण ती संधी गमावली आहे. 23 धावा धाव फलकावर. 4 धावांची आवश्यकता. सामना आता खुला झालाय सर. हा झेल नव्हता, हा एक करंडक होता, एक ट्रॉफी होती, मी म्हणेन एक मॅच होती. कमी गतीने टाकलेला चेंडू ऑन ड्राईव्ह. डीपला मिड विकेट आहे. ऋषी पाटील. 1 धाव प्राप्त केली जाईल. क्षेत्ररक्षण चांगलं. फेकी पहा, अगदी दुहेरीचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव घेण्याचा मानस दाखवलाय आणि 2 धावा घेतल्या जातील. 25 धावा धाव फलकावर. 2 धावांची आवश्यकता. कुमार अमर कदम यांना देखील घाई झाली. मॅच कधी जिंकेल, परंतु मी कौतुक करेन गुलमोहर बोत्रेवाडी या टीमचं 7 खेळाडू खेळत असताना ज्या प्रकारे त्यांनी खेळ केलाय. खेळ कसा असावा, टीम वर्क कसं असावं हे मात्र दाखवलंय.
कमी गतीने टाकलेला चेंडू पडल्यानंतर अगदी बाहेर जातोय. व्हाईट बॉलचा इशारा. धावांची मात्र बरोबरी केली जाते. 26 धावा धाव फलकावर. एका धावेची गरज विजयासाठी गुलमोहर बोत्रेवाडी. एका धावेची गरज. एका धावेची गरज आणि विजयी धाव प्रशांत बोत्रे यांच्या बॅट मधून मात्र आली आहे. अप्रतिम लाजवाब दर्जेदार स्ट्रोक. अभिनंदन टीम. गुलमोहर बोत्रेवाडी टॉप 3 मध्ये दाखल होणारा आजच्या दिवसातील पहिला संघ ठरतोय. श्री वडजाई देवी चषक 2025 चौथ्या पर्वातील टीम गुलमोहर बोत्रेवाडी.